स्वामी भक्तांनो, तुमच्यावर वाईट लोकांची नजर केव्हा पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा तुमचं सगळं चांगलं चालू असतं आणि हीच वेळ असते, आता तुम्हाला आधीपेक्षा जास्त सावध राहायला शिकावं लागतं. लोकांची वाईट नजर कधीही तुमच्यावर पडते आणि तुमचं सारं सुख हिरावून घेतलं जातं. हे सांगता येणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी या जगापासून गुपित ठेवाव्या लागतील. कारण या गोष्टी म्हणजे तुमच्या यशाची तिजोरी असते. याची चावी फक्त तुमच्याकडेच असायला हवी. या व्हिडिओतून मी अशा काही गोष्टी सांगणार आहेत. या गोष्टींना कोणत्याही हालाकीत गुपित ठेवा आणि तुमचं सुख तुमच्या हातात असेल. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचा आत्मविश्वासामागचं कारण आपल्या सुखी जीवन जगत असतो. आपल्याला अशा काही गोष्टी मिळालेल्या असतात ज्यांच्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास हा वाढलेला असतो. काहींच्या आयुष्यात हे करणं पैसा असतं, काहींच्या आयुष्यात ते ज्ञान असतं किंवा कोणाच्या आयुष्यात काही आध्यात्मिक कारणही असू शकतो. पण जेव्हा आपण या आपल्या आत्मविश्वासामागचं कारण इतरांपुढे उघड करतो, तेव्हा समोरची लोक आपलं भलं होताना पाहून जळूही लागतात. मग त्या विरोधात काही कटकारस्थानही ते करू शकतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सगळ्यांना दिसू द्या, पण त्यामागचं कारण हे सगळ्यांपासून गुपित असू द्या. तुमच्या घरातील सुख शांती, तुमच्या घरात तुम्ही किती एकीने राहता, तुमच्याच एकमेकांमधले नाते किती घट्ट आहे, या सगळ्या गोष्टीविषयी कोणापुढेही प्रदर्शन करू नका. वाईट लोकांची नजर कशी, कुठे आणि कधी लागेल हे सांगता येत नाही. सुखी संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी काही जळकूट लोक असतात. ते काहीही करायला तयार असतात. त्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन ते कसलेही खेळ खेळत असतात. त्यापेक्षा बाहेर सगळ्यांपुढे तुमच्या घरच्या विषयी काहीच बोलू नका. काही मूर्खांना सवय असते आपल्या घरातील सगळंच ते सगळ्यांना सांगत बसतात. तुमचं तुम्ही घरी सुखी आणि गुण्यागोविंदाने राहा. तुमचं प्रेम संबंधातल्या गुपित गोष्टी, तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले काही खाजगी क्षण किंवा तुमच्या आणि तुमच्या घरामधल्यांचा कोणताही वादविवाद जरी असला तरी यापैकी कोणतीही घरातली गोष्ट कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही कधीच सांगायचं नाही. जरी ही तिसरी व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असली किंवा एकदम जवळची असली, नातेवाईक असली, मित्रपरिवारातली असली, कोणीही असो, या गोष्टी कधीच सांगायच्या नाही. कारण जेव्हा आपण आपले प्रेम संबंधातल्या खाजगी गोष्टी लोकांना सांगतो, तेव्हा आपल्या नात्यातला एकमेकांविषयीचा विश्वास असतो तो कमी होतो. त्यासोबतच काही लोकांना तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची संधी मिळते आणि त्यातले काही तर तुमचं नातं तोडायलाही पाहतील. आणि इथेच आपल्या घरातली जी वाईट मार्ग आहे ते सुरू होतं. त्यासाठी आपल्या आयुष्यातील आपल्या जोडीदारासोबतचे क्षण, आपल्या घरातील गोष्टी कितीही वाईट असले आणि कितीही बाहेरचे जवळचे असले तरी त्यांना सांगायचं नाही. आज ते रडून तुमचं ऐकतील, पण उद्या त्याच गोष्टीचा सहारा बनवून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. होय मित्रांनो, तुमचे आध्यात्मिक मार्ग, तुमचा गुरु, तुमचा कोण्या देवावरचा असणारा विश्वास, तुमची पूजा अर्चना करण्याची उपासना, एखादी विशिष्ट पद्धत, या सगळ्या अत्यंत तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत. याचा थेट संबंध तुमच्या अंतर्मनाशी. जर तुम्ही या सगळ्या गोष्टीविषयी उघडपणे सगळं काही सगळ्यांना सांगत असाल तर काही लोक तुमच्याशी वादविवाद करणारी भेटतील. मग तुम्ही त्यांच्याशी भांडू लागाल आणि स्वतःचीच मनशांती भंग करून घ्याल. त्यापेक्षा स्वतःची आध्यात्मिकता, स्वतःची गुपितता ही इतरांपासून लपवून गुपितपणे ठेवायची. तिचा पुरेपूर लाभ फक्त तुम्हालाच होईल. यापैकी काही गोष्टी तुम्ही उघडपणे सांगू शकता, पण काही गोष्टी असतात ज्यांची प्रचिती ही त्यांना गुपित ठेवण्यातूनच येत असते.
हीच सर्वात प्रथमची जी तुमची वाईट सवय आहे, जी सगळ्यांना सर्व काही सांगत बसणं, आणि तिथेच मोठा आपण आपला शत्रू तयार करत असतो. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी मोठी स्वप्न पाहता आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने एक पाऊल उचलता, तेव्हा काही जे असतात ते लोक, त्यांच्या मनात काहीही राहत नाही. तुमच्या मोठ्या खरेदीची योजना, देवाच्या कृपेने आपल्याकडे थोडेफार काही पैसे आलेले असतात, ते आपण कशातही इन्व्हेस्टमेंट करतो. घर, गाडी, बंगला, सोनं, नाणं. पण या वस्तू आपण घेईपर्यंत, प्रत्यक्षात आपल्या घरी आणीपर्यंत कोणालाच सांगायच्या नाही. पण काही अशी उपटसूळ असतात, त्यांना नुसता विचार जरी आला तरी ते सगळ्या गावभर डिंडोरा पिटतात. आणि कोण व्यक्ती तुमच्यावर जळेल, याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करेल, हे काहीच सांगता येत नाही. आणि नंतर अजून ते नशिबाला, देवाला दोष देत बसतात की देव माझ्या पाठीशीच नाही, माझं नशीबच खराब आहे, असे नंतर पश्चाताप करत बसतात. त्यामुळे काही गोष्टी ह्या गुपितच ठेवण्यात चांगुलपणा आहे. होय मित्रांनो, तुमचं कोणावरही राग, द्वेष, तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या वाईट व्यक्ती असतात. आपल्या सगळ्यांनाच अशा लोकांपासून खूप राग येत असतो. पण आपण एखाद्या पुढे आपला यांच्याविषयी जर राग व्यक्त केला, तर ही व्यक्ती त्या लोकांसमोर जाऊन नक्कीच सांगणार, आणि ती वाईट लोक ही सावध होणार आणि आपला घात करणार. तीच लोक आपल्या वाईटावर उठणार. जर हा व्यक्ती त्यांना जाऊन सांगणार नसला, तरी एखादा राग तो व्यक्त करताना आपल्याला पाहून या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काही गैरसमज नक्कीच निर्माण होणार, आणि हा आपल्यापासून अंतर ठेवून राहणार. यासाठी पुढे आपल्या मनातला राग, आपल्या मनातला द्वेष कधीच कोणासमोरही सांगायचा नाही, बोलायचा नाही. संयम ठेवायचं. संयम सगळ्यात चांगल्या माणसांमध्ये असला तर ते कॉमन, ते आपल्याला पाहायला मिळतो. तुमच्यातही आहे. तुम्ही कोणालाच या व्यक्तीचं कोणतीही गोष्ट तुम्ही सहन करू नका. संयमी व्यक्तीला जग कशा प्रकारे छळत असतं, संयम ही तुमच्या आतली शक्ती आहे. आणि या जगातल्या वाईट लोकांमध्ये वावरत असताना त्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे. पण कुणालाच तुमच्यातला हा संयम खूप मोठ्या प्रमाणात आहे हे तुम्ही कळू देऊ नका. आज तुम्ही सहन करत असाल तर लोक तुमची कमजोरी ते समजायला लागतात, आणि हीच बावळट लोक तुमचा गैरफायदा नंतर घेत असतात. त्यासाठी अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून नेहमीच सावध राहिलं पाहिजे. आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब